बीडच्या परळीमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये ही घटना घडली। यामध्ये मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा मृत्यू झालाय, तर दागोळ येथील ज्ञानबा गित्ते हे सुद्धा जखमी झाले। त्यासोबतच या गोळीबारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बबन गीते यांचा सहकारी महादेव गीते यांना देखील गोळी लागलेली आहे। त्यांच्यावरती अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या घटनेनं परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। बापू आंधळे हे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष धनंजय मुंडे यांचे समर्थक होते। दरम्यान हा गोळीबार नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला आणि कुणी केला या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये। या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। गोविंद, नेमकं काय घडलेलं होतं? वाद होता का दोन गटांमध्ये? नेमकं काय झालेलं आहे आणि आता पुढची कारवाई पोलीस कसे करतायत? अमोल, प्रथमदर्शनी हे जे काही गोळीबाराचा थरार झाला तो इतका भयंकर होता की यामध्ये आता आपल्याला त्याची भीषणता लक्षात येते, ज्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांवरती गोळीबारामध्ये जखमी झाल्यानंतर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांच्यावरती उशिरा शस्त्रक्रिया पार पडल्या आणि त्या दोघांची प्रकृती स्थिर आहे। हा घडलेला प्रकार नेमकं कोणत्या कारणामुळे घडलाय किंवा तिथे आणखी किती लोक होते, तिथली परिस्थिती काय होती या संदर्भात पोलीस आणखी कुठली माहिती देत नाहीयेत। आणि रात्री स्वतः बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे परळीमध्ये आले होते। त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली, इतर लोकांशी चर्चा केली। कदाचित आज या संदर्भामध्ये पोलीस आपल्या ऑफिशियल डिक्लेरेशन की नेमकं या प्रकरणामध्ये काय झालंय अद्याप तणावपूर्ण शांतता परळी शहरामध्ये पाहायला मिळते। या दोन जखमींची प्रकृती स्थिर आहे आणि मृत बापू आंधळे यांच्यावरची थोड्या वेळाने पोस्टमॉर्टम होईल। गोविंद, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।